This call is now being recorded. गुड मॉर्निंग एवरीवन। क्लास रिकॉर्ड होने लगा है, सब लोग अटेंडेंस लगाइए प्लीज। ठीक है, बहुत ही कम बच्चे हैं आज, लेकिन हमें सिखाना है तो स्टार्ट करेंगे आज के लेक्चर से। आज एक्चुअली आपका आज वेनसडे है तो आपका मैथ्स का लेक्चर होता है, बट मैडम थोड़ी बिजी है, इसलिए ये जो फ्राइडे वाला हमारा लेक्चर रहता है ईवीएस और जीके का, वो हम लोग आज लेंगे। और आज का जो मैथ्स का लेक्चर है वो मैडम फ्राइडे को लेंगी। ठीक है, तो चलिए शुरू करते हैं। आज का टॉपिक है हमारा कम्युनिटी हेल्पर्स। ओके, आज आपला टॉपिक काय आहे? कम्युनिटी हेल्पर्स। तर पहिल्यांदा आपण कम्युनिटी म्हणजे काय आणि कम्युनिटी हेल्पर्स म्हणजे काय ते बघूया, आणि मग प्रत्येक कम्युनिटी हेल्परची आपण माहिती बघणार आहोत। ओके, तो लेट्स स्टार्ट। देखिए, सगळ्या मुलांनी लक्ष द्यायचं, नर्सरी ज्युनियर सिनियर सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे। मी तुम्हाला शिकवणार आहे, आज खूप छान टॉपिक घेणार आहोत आपण, आणि यानंतर मी क्वेश्चंस पण विचारणार है। मैं आपको सवाल भी पूछूंगी और उसका आपको आंसर भी देना है। ओके, तो चलिए, हमारा टॉपिक है कम्युनिटी हेल्पर्स। तो पहले देखते हैं कम्युनिटी मतलब क्या। कम्युनिटी म्हणजे काय बघूया आपण। A community is a place where people live, work and play. आता कम्युनिटी म्हणजे काय? कम्युनिटी म्हणजे अशी जागा जिथे सर्व लोक एकत्रितपणे राहतात, काम करतात, खेळतात, ओके, गप्पा मारतात। जसं बघा, आपण काही लोक गावात राहतो, काही लोक सिटीमध्ये राहतात, सिटीमध्ये तुम्ही बिल्डिंग मध्ये वगैरे राहतात, गावामध्ये शक्यतो प्रत्येकाचं वेगवेगळं घर असतं, है ना। मग आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसोबत आपण एकत्र काम करतो, राहतो, आणि तिथेच तुमचे मित्रमैत्रिणी असतात, त्यांच्यासोबत तुम्ही खेळता, राइट। जैसे आप सिटी में रहते हो तो सिटी में आपकी जो सोसाइटी होती है, बिल्डिंग्स होती है, उन सभी लोगों के साथ आप अच्छे से रहते हो, फेस्टिवल्स मनाते हो, आप सब लोग मिलके काम करते हो, बच्चे खेलते हैं एक साथ। ओके, तो ये जो रहने की जगह है उसको बोला जाता है कम्युनिटी। ठीक है, मग आपण जिथे राहतो त्याला काय म्हणतात? कम्युनिटी। त्याला एक खूप मोठा शब्द आहे जो तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्ही शिकाल, समाज म्हणतात मराठी में, हिंदी में भी समाज बोला जाता है। ठीक है, तो जहाँ पे लोग एक साथ रहते हैं, काम करते हैं, खेलते हैं, एक दूसरे से बातें करते हैं, त्योहार मनाते हैं, सब काम एक साथ करते हैं, उस जगह को बोला जाता है कम्युनिटी। ओके, सगळेजण मिळून काम करतात, खेळतात, वेगवेगळे सण जे असतात ते सेलिब्रेट करतात, हे सगळे एकत्र जिथे राहतात लोक, त्यांना त्या जागेला आपण काय म्हणतो? कम्युनिटी म्हणतो। ओके, बघा इथे दाखवलंय, घर दाखवलंय, आणि इथे मुलं दाखवलेत खेळताना एकत्र, है ना। माझा आवाज व्यवस्थित येतोय का? एकदा लिहा चॅट बॉक्स मध्ये। क्या सबको मेरी आवाज ठीक से आ रही है? एक बार लिखिए प्लीज। ओके, गुड, थैंक यू, थैंक यू। ठीक है, कंटिन्यू करते हैं। मग तुम्हाला सगळ्यांना कळलंय का कम्युनिटी म्हणजे काय? अ प्लेस वेयर पीपल लिव, वर्क एंड प्ले। ठीक है, सब लोग मेरे पीछे बोलेंगे, सगळ्यांनी माझ्या मागे बोलायचं आहे। ओके, बोला। अ कम्युनिटी इज अ
place where people live, work and play. परत बोलूया. A community is a place where people live, work and play. ओके, लक्षात ठेवायचं. पुढे बघूया. मग आता हे आपण बघितलं की कम्युनिटी म्हणजे काय. आपलं टायटल काय आहे, कम्युनिटी हेल्पर्स. आता कम्युनिटी म्हणजे बघितलं आपण काय, अशी जागा जिथे सगळे एकत्र राहतात. मग त्या जागेमध्ये तुम्हाला बरीचशी कामं लागतात. मग त्याच्यामध्ये कम्युनिटी हेल्पर्स आपली मदत करतात. बघूया. कम्युनिटी हेल्पर्स आर पीपल इन युअर कम्युनिटी दॅट हेल्प अदर्स. ओके, कम्युनिटी हेल्पर्स म्हणजे कोण, अशी आपल्याच कम्युनिटीमध्ये राहणारी वेगवेगळी लोक असतात, वेगवेगळी माणसं असतात जी आपल्याला मदत करतात. ठीक है, वेगवेगळ्या कामांसाठी मदत करतात. ऐसे लोग जो हमारी ही कम्युनिटी में रहते हैं और हमें अलग अलग कामों में मदद करते हैं, उनको क्या बोला जाता है, कम्युनिटी हेल्पर. हेल्पर मतलब मदत करने वाला. हेल्प मतलब मदत, माहितीये तुम्हाला. हेल्प म्हणजे मदत आणि हेल्पर म्हणजे जो मदत करतो तो. मग आपल्याला आपल्या अशा खूप कामं असतात यांच्यामध्ये आपण वेगवेगळ्या लोकांची मदत घेतो. त्यांना काय म्हटलं जातं, कम्युनिटी हेल्पर्स. ओके, अभी मेरे पीछे बोलो सब लोग. माझ्या मागे बोलायचं आता. बोला. कम्युनिटी हेल्पर्स आर पीपल in your community that help others. ओके, परत बोलूया. कम्युनिटी हेल्पर्स आर पीपल in your community that help others. लक्षात राहील सगळ्यांना. आपल्याच कम्युनिटी मधली काही माणसं जी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात त्यांना आपण काय म्हणतो, कम्युनिटी हेल्पर्स. ओके, आता आपण एक एक कम्युनिटी हेल्पर्सची माहिती घेऊया. बघा, पहिल्या पिक्चर मध्ये काय दाखवलंय मी, पोलिसमैन. ओके, पोलिसमैन क्या करता है, कोई बताएगा मुझे, कौन सांगणार पोलिसमैन काय करतो. और उसके लिए आप एक, अभी आज से ही हम लोग एक काम करेंगे. हमारे स्क्रीन पे एक नया फीचर आया है, देखो, हैंड, हाथ आया है, हाथ दिसतोय तुम्हाला. वो हैंड भी आप लोग प्रेस करोगे तो आपका हैंड रेज, मतलब आपको बोलना है ऐसे पता चलेगा. चलो, रुंजी का हैंड रेज किया है, रुंजी की मम्मी ने. तो पहले रुंजी बताओ. बोल बा, पोलिसमॅन काय करतो. माईक चालू करा. Yes, ma'am. हा, पोलिसमॅन कशी हेल्प करतो आपल्याला. Policeman चोरांना पकडतो. गुड गर्ल, शाबाश, वेरी गुड. माइक बंद करा. देखो, पुलिसमैन क्या करता है, आप सबको पता है, चोर को पकड़ता है. आप लोग बहुत सारी मूवीज देखते हो, सीरियल्स देखते हो, फिर कार्टून्स देखते हो. तो कार्टून में वो देखते हो ना, सिंघम वाला कार्टून जिसमें वो इंस्पेक्टर होता है और वो पकड़ता है चोरों को, है ना. तो पुलिसमैन क्या करता है, पुलिसमैन चोरों को पकड़ता है और हमारी सुरक्षा करता है. तो इसीलिए क्या लिखा है, देखो, पुलिसमैन कीप्स अस सेफ. सेफ म्हणजे सुरक्षित, आपल्याला सुरक्षित ठेवायचं काम करतात. ओके, सो बोलो मेरे पीछे सब लोग, पुलिसमैन
कीप्स अस सेफ। ठीक है, पुलिसमैन क्या करता है, हमें सेफ मतलब सुरक्षित रखता है। अभी ये हुआ हमारा पहिला कम्युनिटी हेल्पर. ठीक आहे, पोलीसमॅन पण आपल्यासारखेच असतात की नाही, आपल्याच आजूबाजूला कुठेतरी राहतात, पण ते एक वेगळ्या प्रकारचं काम करतात, म्हणून त्यांना आपण कम्युनिटी हेल्पर म्हणतो. ओके, आता इथे दुसरं पिक्चर दाखवलंय बघा. नर्स आहे ही. कोण आहे? नर्स. आता नर्स कुठे काम करते, कोण सांगणार पहिले मला? नर्स कहाँ पे काम करती है, कौन बताएगा? रुंजी. चला, रुंजीलाच आज सगळे येत आहेत आंसर्स. ईशा को पूछते हैं, फिर रुंजी को अलग सवाल पूछेंगे. ईशा बताओ मुझे, नर्स कहाँ काम करती है? हॉस्पिटल. वेरी गुड. माइक बंद करो बेटा. गुड गर्ल. नर्स कहाँ काम करती है? हॉस्पिटल. देखिए, आप बीमार होते हैं तो आप हॉस्पिटल जाते हो ना, वहां पे नर्स होती है. तो नर्स क्या काम करती है ये हमें रुंजी बताएगी. चला रुंजी, माइक चालू करा. येस. हा, काय काम करते नर्स? आम्हाला बरं करते. येस, व्हेरी गुड. नर्स काय करते? आपल्याला बरं करते, आपली काळजी घेते, है ना. देखिए यहाँ पे लिखा है, नर्स हेल्प्स अस फील बेटर. मतलब हम लोग जब जाते हैं डॉक्टर के पास, तो हॉस्पिटल में जाते हैं तो डॉक्टर चेक करते हैं हमें, लेकिन बाकी सब चीजें, जैसे आप अभी छोटे बच्चे हो तो सर्दी वगैरह होती है तो आपको नेबुलाइजर लगाने का काम नर्स करती है, फिर आपको दवाई देने का काम नर्स करती है, बहुत सारी जगहों पे इंजेक्शन का काम भी नर्स ही करती है. तो नर्स हमारी देखभाल करती है जब हम लोग हॉस्पिटल में होते हैं. ठीक है, तो बोलो मेरे पीछे, नर्स हेल्प्स अस फील बेटर. ठीक है, हमारी अच्छे होने में मदद करती है. कौन? नर्स. कभी? जब हम बीमार होते हैं. ओके, आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा आपल्याला बरं वाटण्यासाठी कोण हेल्प करतं? नर्स हेल्प करते. आता पुढे जाऊया आपण. चला, नेक्स्ट नेक्स्ट कम्युनिटी हेल्पर आहे आपला. जसं पोलीसमॅन मी सांगितलं आपल्या आजूबाजूला कुठेतरी राहत असतात, नर्स पण आपल्याच आजूबाजूला कुठेतरी राहत असतात, आपल्याच कम्युनिटी मध्ये राहतात. तसं आपला तिसरा कम्युनिटी हेल्पर कोण आहे बघूया आपण. टीचर. ओके, तो टीचर क्या करती है, कौन बताएगा मुझे? आफिया. चलिए, आफिया का माइक शुरू कीजिए. टीचर हमको सिखाते हैं. वेरी गुड. टीचर हमको सिखाते हैं. ओके, अभी रुंजी बताएगी. रुंजी, टीचर क्या क्या सिखाते हैं? काय काय शिकवतात टीचर? 1 2 ABCD और हिंदी. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, माइक बंद करो. रिद्धी पण सांगणार आहे. रिद्धी, सांग काय काय शिकवतात टीचर? बोला. गुड मॅनर्स. गुड मॅनर्स. व्हेरी गुड. अजून? ठीक आहे, ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बघा, आता रुंजीने आणि रिद्धीने आपल्याला काय सांगितलं की टीचर काय करतात? टीचर शिकवतात. मग काय शिकवतात टीचर? जसं तुमचा सिलेबस असतो, जसं रुंजीने सांगितलं, आता तुम्ही नर्सरी, ज्युनियर, सिनियर वाली मुलं आहात, मग तुम्हाला एबीसीडी शिकवतो, कॅपिटल, स्मॉल. त्याच्यानंतर तुम्हाला 1 2 3 लिहायला शिकवतो, स्पेलिंग शिकवतो. अजून काय शिकवतो आम्ही तुम्हाला? अजून आम्ही तुम्हाला पोएम्स शिकवतो, स्टोरीज सांगतो, आहे की नाही. आता हा आपला आजचा क्लास कुठला आहे? ईव्हीएस जीके. म्हणजे तुम्हाला तुमच्या सिलेबस व्यतिरिक्त पण वेगवेगळी माहिती देतो, है ना. आपण फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, ॲनिमल्स अशी सगळी माहिती बघितली, मग ते पण टीचर देतात. आणि आणखीन एक खूप छान गोष्ट आपल्याला रिद्धीने सांगितली. काय? क्या बताया रिद्धीने? टीचर क्या पढ़ाती है?
गुड मैनर्स। तो वो गुड मैनर्स का भी एक एक्स्ट्रा क्लास होने वाला है अपना, ठीक है। लेकिन गुड मैनर्स मैं हमेशा आपको सिखाती रहती हूँ। जैसे गुड मैनर्स, आपको टाइम पे क्लास में आना है, होमवर्क कंप्लीट करना है, मम्मी डॅडी की बात माननी है, टीचर की बात सुननी है ना। हे सगळे कशात येतात? गुड मॅनर्स मध्येच येतात. ओके. तर टीचर आपल्याला शिकण्यासाठी मदत करतात. ओके. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन माहिती करून देतात. सो टीचर हेल्प्स अस लर्न, आपल्याला शिकण्यासाठी मदत करतात. ओके. तर माझ्या मागे बोला सगळ्यांनी आता, सब लोग मेरे पीछे बोलो. टीचर हेल्प्स अस लर्न, टीचर आपल्याला शिकण्यासाठी मदत करतात. टीचर पण आपल्याच आजूबाजूला कुठेतरी आपल्याच कम्युनिटी मध्ये राहतात, आहे की नाही, आपल्यासारखंच राहतात. आता नेक्स्ट आपले कम्युनिटी हेल्पर आहेत वेटरिनेरियन. आता यांना आपण शॉर्ट मध्ये वेट पण म्हणतो. हे वेट काय करतात तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही बघितलेत का कधी वेट? कोणाला माहितीये वेट बद्दल? कोण सांगणार मला? डू यू नो अबाउट द वेट? किसी को पता है वेट क्या करते हैं? रुंजी, आज रुंजीचा खूप अभ्यास झालेला दिसतोय. बोला बाळा, रुंजी सांग मला, काय करतात वेट? नाही, तू चांगला ट्राय केला, वजन करतात. पण इथे बघा पिक्चर मध्ये काय दिलंय बाळा. त्यांच्या हात, ते वेट म्हणजे डॉक्टर आहेत. कोणाचे डॉक्टर आहेत? त्यांच्या हातात काय आहे सांग मला. दिसतं तुला चित्रात? कोणाला? हाँ, डॉगी है. वेरी गुड. माइक बंद करा. डॉगी। अभी सब लोग ध्यान दो. ये जो वेट होते हैं, वेट मतलब हमारे जो पेट्स होते हैं हमारे घर में, जैसे हम लोगों ने देखा है ना डोमेस्टिक एनिमल, आपण बघितलंय डोमेस्टिक एनिमल किंवा फार्म एनिमल. हे जे एनिमल्स असतात त्या एनिमल्सचे डॉक्टर्स असतात. आपले कसे डॉक्टर आहेत माणसांचे, जे आपल्याला आजारी पडल्यावर औषधं देतात, इंजेक्शन्स देतात, जास्त काही प्रॉब्लेम असेल तर ऑपरेशन करतात, करतात की नाही. तो जैसे हमारे डॉक्टर्स होते हैं वैसे एनिमल्स के भी डॉक्टर होते हैं. प्राण्यांचे पण डॉक्टर असतात, त्यांना आपण वेट म्हणतो. ओके. वेट हा शॉर्ट फॉर्म आहे, कारण त्यांचं स्पेलिंग खूप मोठं आहे, म्हणून त्याला शक्यतो वेट हा शॉर्ट फॉर्म वापरला जातो. मग वेट काय करतात? दे हील आवर पेट्स. ओके. आपल्या पेट्स म्हणजे काय, आपले जे पाळीव प्राणी असतात त्यांची काळजी घेण्याचं काम कोण करतात? वेट. कसली काळजी? जर ते आजारी असतील, त्यांना काही दुखापत झाली असेल, उनको कुछ लगा है, कुछ हर्ट हुआ है, तो उनको अच्छा करने का काम जैसे डॉक्टर हमारे लिए करते हैं, वैसे ही उनके डॉक्टर जो होते हैं वो कौन होते हैं? वेटरिनेरियन. ओके. वेट बोलेंगे शॉर्ट में. तो बोलो मेरे पीछे सब लोग, वेट हील्स आवर पेट्स. ठीक है. मैं आपको ऐसे भी पूछ सकती हूँ कि एनिमल्स के डॉक्टर होते हैं उनको क्या बोला जाता है, तो आपको क्या बोलना है? वेट. ओके. तो क्या क्या देखा हम लोगों ने अभी तक? थोड़ा रिवाइज करते हैं. पुलिसमैन के बारे में पढ़ा, नर्स के बारे में पढ़ा, टीचर और वेट. अभी जाएंगे आगे. ओके. फर्स्ट किसका, कौन है, कौन बताएगा हमें? अब देख लो एक बार पहले सब लोग, इस पिक्चर में कौन है? इसका एक पोएम भी लिया है हम लोगों ने, आपको अगर याद होगा. ओके. रुंजी, बताओ रुंजी, कोणाचं पिक्चर आहे ते? क्या मेरी आवाज आ रही है सबको? एक बार चैट बॉक्स में लिखो. हमारे यहाँ पे लाइट चली गई. आ रही है? यस. ओके.
ठीक हो, भी नाम आया है। तनिष बताओ ये क्या है? तनिष सांग, कोणाचं चित्र आहे? टीचर टीचर जोरात बोल. टीचर जोरात बोल. टीचर टीचर नाही बाळा, मी इथे बघ, हे तुझ्या स्क्रीन समोर काय दिसतंय? हा रेड रेड कॅप वाला कोण आहे? रेड टोपी वाला दिसत नाहीये ते, फक्त टीचर आणि वेटर तिचं तेच दिसतोय. अच्छा, स्क्रीन क्या बाकी सबको स्क्रीन दिख रहा है? मैं एक बार फिर से शेयर कर देती हूँ। क्या आप दिख रहा है? एक बार लिखिए चैट बॉक्स में। अभी मैंने फायर फाइटर दिखाया है, दिख रहा है आप लोगों को? यस यस, ओके, थैंक यू। ठीक है, वो लाइट चली गई है, इसीलिए वाईफाई बंद हो गया, तो मोबाइल नेटवर्क पे आने तक वो थोड़ा प्रॉब्लम देता है। ठीक है, तो ये पिक्चर है फायर फाइटर का। कौन है? फायर फाइटर। आता फायर फायटरची एक पोएम पण आपण बघितली आहे, आठवते का तुम्हाला? 10 लिटिल फायरमॅन स्लीपिंग इन द रो, आठवत असेल? सिनियर केजीची पोएम घेतली आपण. मग आता हे फायर फायटर किंवा फायरमॅन काय करतात? क्या करते हे फायर फायटर? कौन बताएगा? ईशा, ईशा और रुंजी। पहले ईशा बताएंगी, फिर रुंजी बताएगी। ओके, चलो ईशा का माइक शुरू कीजिए। आग जलाती है, आग बुझाती है। आग बुझाता है, व्हेरी गुड। रुंजी तू सांग बाळा। आग जलवतात, जळवतात नाही, विझवतात। आग विझवतात, लागलेली असते ती विझवतात। हा शब्द विझवतात, लक्षात ठेवायचा। येस, विझवतात. गुड गुड, शाबाश। आग लागलेली बस असते ना, बस, ती विझवतात. येस। आता बंद करा बघ। फाइटर ने देखा गाँव पे जहाँ पे आग लगी हुई है, तो आग लागलेली आहे तिथे। तर काय, एक गाडी असते, फायर फायर फायटरची एक गाडी असते स्पेशल, ओके, फायर इंजिन। ती गाडी घेऊन ते कुठे जातात? रेड कलरची गाडी असते, आणि ती गाडी जिथे ते घेतात, आणि त्या गाडीत काय असतं? पाणी असतं खूप सारं। मग ते काय करतात? पाण्याने आग विझवतात। तो क्या लिखा है यहाँ पे? मेरे पीछे सब लोग बोलो, फायर फाइटर डे। आपल्याला काय करतात फायर फायटर? अभी ये दूसरे कौन है? ये पिक्चर कौन सा है साइड में जो अभी दिखाया फायर फाइटर के बाजू? कौन है, कौन बताए? हेलो, बताओ। डेंड्रिस का फोटो है। फोटो है, तो आप ही बताओ, यह डेंटिस्ट क्या करता है? दांत खराब होंगे तो ठीक करता है। येस, व्हेरी। इथे जे नेक्स्ट पिक्चर आहे ते कोणाचं आहे?
डेंटिस्ट तरी है ना, क्या होते हैं, खराब होते हैं, लोग बहुत चॉकलेट खाते हो, है ना, हो आप में सुबह उठते होगे, ओके। चेक कर मैडम मैडम हेलो 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 हेलो, आवाज आती कुछ समझ। आवाज येतो का माझा? क्या अभी आवाज आ रही है सबको? ओके। क्योंकि नेटवर्क लाइट नहीं रहेगा तो मेरा एयरटेल का नेटवर्क भी बहुत वीक हो जाता है। तो अभी मेरे ख्याल से सबको सुनाई दे रहा है और लाइट भी आ रही है, आ गई है, सॉरी। तो कंटिन्यू करते हैं। मैं बाहर चली गई थी तो मुझे स्क्रीन भी प्रेजेंट करना पड़ेगा फिर से। ओके, तो हम लोग थे डेंटिस्ट पर। चलो मेरे पीछे एक बार सब लोग बोलेंगे, डेंटिस्ट कीप्स आवर टीथ हेल्दी। ओके, डेंटिस्ट क्या करते हैं?
हमारे दातों की देखभाल करते हैं. ठीक आहे, आपल्या दातांची काळजी घेण्याचं काम कोण करतात? डेंटिस्ट. डेंटिस्टचा एक वेगळा दवाखाना असतो छोटा सा है ना, उनका क्लिनिक होता है एक सेपरेट डेंटिस्ट का. अभी ये कौन है, कौन बताएगा? चला, पर्णिका बराच काहीच बोलली नाहीये. पर्णिकाचा माईक चालू करा. पर्णिका, एक कोण आहेत बघ, त्यांच्या ड्रेसवरनं काय वाटतं, कोण आहे? डॉक्टर आहे. ओके, त्यांनी कोट घातलाय, व्हाईट कोट. त्यांच्या कोटवर रेड कलरचा क्रॉस आहे आणि एका पॉकेट मध्ये स्टेथोस्कोप आहे. ओके, व्हेरी गुड. मग डॉक्टर काय करतात सांग मला? डॉक्टर कडे जाते की नाही तू? औषध देतात. औषध देतात. कधी देतात? का औषध देतात आपल्याला? कधी देतात डॉक्टर? मला वाटत नाही. हा, बरं वाटत नसेल तर देतात की नाही. तुम्हाला ताप वगैरे आला असेल, मग तुम्ही डॉक्टर कडे जाता. डॉक्टर काका काय करतात? औषध देतात. व्हेरी गुड. माइक बंद करा. बघा, क्या है ये पिक्चर, किसका है? डॉक्टर का है. ओके, तो डॉक्टर क्या करते हैं? जब हम बीमार होते हैं तो हमें चेक करके क्या करते हैं? दवाई देते हैं. औषध देतात की नाही आपल्याला. डॉक्टर तपासतात. त्यांच्याकडे स्टेथोस्कोप असतो बघा, त्यांच्या या खिशात ठेवलेला आहे. तसा कानामध्ये घालतात आणि एका बाजूने तुमच्या छातीवर ठेवून चेक करतात की नाही डॉक्टर. ते काय करतात? आपण आजारी असू तर आपल्याला औषध देतात आणि काय करतात? बरं करतात आपल्याला. ओके, तर सगळ्यांनी माझ्या मागे बोला. डॉक्टर heals our bodies. बॉडीज म्हणजे आपलं शरीर. ठीक आहे, आपल्याला कुठे लागलं असेल तरी पण पट्टी करतात की नाही डॉक्टर. जर आपल्याला ताप येत असेल, खोकला, सर्दी, तर औषध देतात. तुम्ही लहान मुलांना औषध दिलं जातं कारण तुम्ही गोळ्या घ्यायला कंटाळता. मोठ्या माणसांना जरा गोळ्या दिल्या जातात, इंजेक्शन्स दिले जातात. हे सगळं कोण करतं? डॉक्टर्स करतात. ओके, आता नेक्स्ट आहे धाराचा माईक चालू करा. आता या पिक्चर वरनं ओळखणं थोडं कठीण आहे कारण मी कार्टून मधला पिक्चर घेतलाय. तरी पण तुम्ही सगळी मुलं कार्टून्स बघत असता. तर मग हे कोणाचं पिक्चर आहे धारा, सांग मला. फार्मरच आहे. मग फार्मर काय करतो माहितीये का? तुम्ही बघता की नाही टीव्हीवर? काय करतो? शेतात काम करतो. आपल्याला गहू ज्वारी देतो त्याच्या पण ओळख. गहू ज्वारी खातो आपण आणि देतो. पोळ्या करतो. पोळ्या करतो. ऊस देतो. बनाना. नाही. ठीक आहे, मग मी आता सांगते बघा. बंद करायचा धाराचा. बघा, फार्मर्स म्हणजे कोण? शेतकरी. काय करतात शेतकरी? आपल्यासाठी आपण जे काही अन्न कोण उगवतं? शेतकरी. म्हणजेच काय, तुम्ही ज्या भाज्या खाता, भाज्या बनवते, त्या बाजारातून येतात, पण त्या डायरेक्ट बाजारात येतात का? नाही.
शेतकरी त्यांच्या शेतामध्ये त्या भाज्या उगवतात. ओके, जे तुम्ही तांदूळ, गहू खाता, ज्वारी, बाजरी म्हणजे चपाती भाकरी खाता, त्याचं आज घरी मम्मीला विचारायचंय प्रत्येकाने. सब लोग मम्मी को पूछेंगे अगर चपाती हम लोग खाते हैं तो चपाती कैसे बनती है, किस चीज से बनती है. तुम्ही भाकरी खात असाल तर भाकरी कशाची बनते. ओके, तुम्हाला डायरेक्ट ताटात रेडीमेड मिळतं, पण त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते. जसं मम्मीला सगळं बनवण्यासाठी मेहनत करावी लागते, तसंच ते उगवण्यासाठी पण खूप मेहनत करावी लागते. आणि ते सगळं कुठे उगवतं? शेतात. कहाँ पे ये सब उगता है? फार्म में, खेत में उगता है. और जो फार्मर है, मतलब त्याला मराठीत आपण काय म्हणतो? शेतकरी. हिंदी में किसान बोलते हैं. तो ये किसान क्या करते हैं? हमारे लिए ये सब चीजें अपने खेत में उगाते हैं, तभी हम लोग उनको खाना मिलता है. ध्यान में रखना है सब लोग. ये कोई चीज वेस्ट नहीं करेगा, समझे? आपको जितना खाना है उतना ही प्लेट में लेना है. कोई भी चीज वेस्ट नहीं करनी है. जेवढं खायचंय तेवढंच घ्यायचं, उगीच टाकून द्यायचं नाही. त्याच्या मागे मम्मीची पण मेहनत असते आणि ते उगवण्यामागे शेतकऱ्यांची खूप जास्त मेहनत असते. ओके, त्यामुळे कोणीही फूड वेस्ट करायचं नाही, लक्षात ठेवायचं. अभी देखिए, फिर से एक बार मेरे पीछे सब लोग बोलेंगे, फार्मर ग्रोज आवर फूड. फार्मर ग्रोज आवर फूड. आपलं सगळं अन्न जे काही खातो ते कोण उगवतं? शेतकरी उगवतं. ओके, सो वी हॅव टू बी व्हेरी ग्रेटफुल टू देम. आपण त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. ओके, आणि त्यांच्याशी नेहमी आपण काय राहायला पाहिजे? कृतज्ञ राहायला पाहिजे. ठीक आहे, आता पुढे आता मीच सांगते, कारण तुम्हाला या बऱ्याचशा गोष्टी माहित नसतील, तुम्ही खूप लहान आहात. पुढचं पिक्चर आहे कन्स्ट्रक्शन वर्कर. बघा, आपल्या आजूबाजूला बिल्डिंग्स बांधल्या जातात, घरं बांधली जातात, मोठे मोठे डॅम्स असतात. हे सगळं जे बांधण्याचं काम असतं ते कोण करतं? कन्स्ट्रक्शन वर्कर. त्यांना मेसन आणि त्याच्यामध्ये बरेचसे इतर प्रकार पण येतात, पण लक्षात ठेवायचं आहे कन्स्ट्रक्शन वर्कर काय करताय? बिल्डिंग्स बांधतात. ओके, तुम्ही बघत असाल की नाही, आपके आजू बाजू में आपको दिख रहा होगा कहीं ना कहीं पे, तो कहीं पे बिल्डिंग तैयार हो रही है, किसी का घर तैयार हो रहा है. वो सब बांधने का काम कौन करता है? कंस्ट्रक्शन वर्कर. बोलो मेरे पीछे, कंस्ट्रक्शन वर्कर बिल्ड्स हाउसेज एंड बिल्डिंग्स. क्या करते हैं वो? घर और बिल्डिंग बनाते हैं. उसके बाजू में ये क्रॉसिंग गार्ड है. जनरली इंडिया में क्रॉसिंग गार्ड नहीं होते हैं. हमारे यहाँ पे ट्रैफिक पुलिसमैन होता है ना, जो ट्रैफिक को कंट्रोल करता है. लेकिन फॉरेन कंट्रीज में, ठीक आहे, फॉरेन कंट्रीज मध्ये काय असतात? क्रॉसिंग गार्ड असतात. ते काय करतात? हेल्प्स किड्स क्रॉस द स्ट्रीट. वो बच्चों को, जैसे स्कूल के बच्चे हैं तो उनको रस्ता क्रॉस करने में मदत करते हैं. त्यांना रस्ता क्रॉस करायला काय करतात? मदत करतात गाड्यांच्या मधून. ओके, तर बोला माझ्या मागे, क्रॉसिंग गार्ड हेल्प्स किड्स क्रॉस द स्ट्रीट. रस्ता क्रॉस करायला मदत करतात. आता हे कोण आहेत? कोण सांगणार मला? ब्ल्यू ड्रेस मध्ये कोण आहे? कोण सांगणार? आफिया बताइए, क्या कौन है वो? पोस्टमैन. पोस्टमैन क्या करता है बेटा? लेट हो जाता है. लेटर लेकर आता, कुरियर लेकर आता. लेटर लेके आता, कुरियर लेके आता. हाँ, पोस्टमैन क्या करता है? हमारे लेटर्स, कुरियर, पार्सल जो होते. आफिया का माइक बंद करिए. हाँ, पोस्टमैन क्या करता है? हमारे लेटर्स,
पार्सल्स कुरियर्स लेके आता है, ठीक है। पोस्ट से आता है इसीलिए पोस्टमॅन कहलाता है। लक्षात राहील सगळ्यांच्या, आपली जी पत्र असतात, पोस्ट कार्ड असतात, हे सगळं कोण आणतं? पोस्टमॅन। किसी का तो माइक शुरू है, बंद करिए प्लीज। कोणाचा माइक चालू आहे? तनिषचा। ओके, अभी पोस्टमैन के बारे में एक छोटा सा सेंटेंस है, बोलिए मेरे पीछे सब लोग। पोस्टमैन ब्रिंग्स आवर लेटर्स, हमारे खत लेके आता है, ठीक आहे। आपली पत्र जी असतात ती घेऊन येण्याचं काम पोस्टमन करतो। अभी ये बाजू में किसका पिक्चर है, कौन बताएगा? कोणाला माहिती आहे? पोस्टमनच्या बाजूला हे कोणाचं चित्र आहे? गर्व सांगेल आपल्याला। चला गर्वचं माईक चालू करा। सांग बाळा, हे काय चित्र आहे? काय दिसतंय तुला चित्रात, सांग मला। दुकानवाला भाजी घेतो। हा, दुकानवाला आहे, त्याच्याकडे भाजी आहे आणि फळं पण आहेत। ओके, व्हेरी गुड। माईक बंद करा। बघा इथे कोण दाखवलंय, याला इंग्लिश मध्ये आपण बोलतो ग्रीन ग्रोसर। काय म्हणायचं? ग्रीन ग्रोसर। ग्रीन ग्रोसर काय करतो? भाजी विकतो आणि फळं पण विकतो। ओके, ये जो ग्रीन ग्रोसर होता है वो क्या करता है? फ्रूट्स और वेजिटेबल्स बेचता है। तो हमें लगते ही है फ्रूट्स और वेजिटेबल खाने के लिए। तो देखिए ये भी कम्युनिटी हेल्पर है जो हमारी मदद करते हैं, ठीक है। जितने भी लोग हमने अभी तक देखे वो सब लोग हमें अलग अलग कामों में मदद करते हैं। जैसे हमारे पोस्ट लेटर्स लाने का काम पोस्टमन करता है, तो हमें सब्जी और फ्रूट्स मतलब आपल्याला भाज्या आणि फळं आणून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? ग्रीन ग्रोसर। ओके, भाजीवाला किंवा फळवाला, त्याला एकत्रितपणे इंग्लिश मध्ये ग्रीन ग्रोसर म्हणतात। ओके, माझ्या मागे बोला सगळ्यांनी। ग्रीन ग्रोसर सेल्स फ्रूट्स एंड वेजिटेबल्स। एक बार फिर से, ग्रीन ग्रोसर सेल्स फ्रूट्स एंड वेजिटेबल्स। ओके, ध्यान रहेगा। हम लोग इसको रिवाइज करेंगे, डोंट वरी। अभी ये कौन है, कौन बताएगा? ईशा। चलिए, ईशा का नाम पहले आया। ईशा बताओ कौन है ये? लिंकमैन। मिल्कमैन। क्या करता है मिल्कमैन? दूध लेकर के। हाँ, दूध लेकर आता है। वेरी गुड, शाबाश। माइक बंद करो। बघा मिल्कमॅन आहे। मिल्कमॅन म्हणजे मराठीत गवळी म्हणतो, हिंदी में दूध वाला बोलते हैं हम लोग। दूध वाला क्या करता है? दूध वाला देखिए, जैसे वो अभी दूध निकाल रहा है, फिर वो दूध गाय का या भैंस का निकाल के हमारे घर पे लेके आता है। और कहीं कहीं पे ये अभी डायरेक्ट दूध लेके आता है, कहीं कहीं पे पैकेट मिल्क मिलता है या बॉटल मिल्क मिलता है। तो वो सभी जो दूध लेके आते हैं उनको क्या बोलेंगे? मिल्कमैन। अभी हमारे सबके घर पे गाय या भैंस होती है क्या? नहीं होती ना। तो उनका दूध, हमें दूध तो लगता ही है। आप छोटे बच्चे हो तो आपको दूध तो पीने के लिए लगता ही है। तो वो दूध कहाँ से आएगा? तो वो लाने का काम कौन करता है? मिल्कमॅन। ओके, कोण करतं दूध आणायचं काम? मिल्कमॅन। लक्षात ठेवायचंय। बघा माझ्या मागे बोला, मिल्कमॅन ब्रिंग्स मिल्क। एक बार फिर से, मिल्कमैन ब्रिंग्स मिल्क। ओके, ध्यान में रखना है। अभी ये पिक्चर किसका है, कौन बताएगा? गर्व बताएगा। चला
गौरवचा माईक चालू करा. सांगा गौरव, काय आहे हे? कशाचं चित्र आहे? चला गौरवचा माईक चालू करा. गौरवचं नाव लिहिलंय चॅट बॉक्स मध्ये. आवाज येतोय का सगळ्यांना? एकदा लिहा. क्या सबको आवाज सुनाई दे रही है मेरी? लिखिए चैट बॉक्स में. यस, ओके, ठीक है. चलिए रिद्धी, रिद्धी मला सांग, हे कसलं चित्र आहे? बस ड्रायव्हर. बस ड्रायव्हर. काय करतो बस ड्रायव्हर बाळा? मुलांना घेऊन जातो. हा, व्हेरी गुड. माईक बंद करा. बघा, आता हे पिक्चर कोणाचं आहे? बस ड्रायव्हर. माईक चालू आहे तुमचा, बंद करा पहिले. बघा, बस बस ड्रायव्हर काय करतो? बस ड्रायव्हर पण कम्युनिटी हेल्पर आहे. ओके, आणि आपल्याला काय मदत करतो बस ड्रायव्हर? आपल्याला, तुम्ही जेव्हा बस मध्ये बसता तेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम कोण करतो? बस ड्रायव्हर. जसं तुम्ही जर स्कूलला बसने जात असाल, बरीच मुलं, तर मग काय करतो तुमचा बस ड्रायव्हर जो असतो तो? काय करतो? ते काका काय करतात? तुम्हाला घरून स्कूल पर्यंत घेऊन जातात आणि परत येताना स्कूल मधून घरी पण आणतात, आहे ना, बसमध्ये. मग बस ड्रायव्हर काय करतात? बघा, वाचूया आपण. बोला माझ्या मागे. बस ड्रायव्हर guides us to the school. Bus driver rides us to the school. ओके, आपल्याला शाळेत घेऊन जातात आणि घरी पण आणतात. आता आपले शेवटचे 2 राहिलेत. चला, हे पहिलं पिक्चर कोणाचं आहे? कोण सांगणार मला? तनिष सांग. तनिषचा माईक चालू करा. केस कापतो. हा, केस कापतोय की नाही? मग त्याला काय बोलतात माहितीये तुला? बार्बर. बार्बर. व्हेरी गुड. आपण बार्बरची पण पोएम बघितलीये. शाबाश. माईक बंद करा. व्हेरी गुड तनिष. बघा, हा कोण आहे? बार्बर. आणि बार्बर काय करतो? केस कापतो. तर तुम्ही सगळे छोटे छोटे आहात. सभी लोग बाल तो काटते होंगे. अभी कोरोना की वजह से आप लोग बाहर नहीं जा रहे हो, इसलिए आपके बाल सबके बढ़ भी गए होंगे. ठीक है, तो हमारे बाल जो है वो कट करने का काम कौन करता है? बाल काटने का काम कौन करता है? बार्बर. देखिए, आपके जैसा ही एक छोटा बच्चा बैठा है वहां पे, और वो अंकल उसके बाल कट कर रहे हैं, है ना? तो ये कौन है? बार्बर. बोला माझ्या मागे सगळ्यांनी. बार्बर कट्स आवर हेयर. बार्बर कट्स आवर हेयर. ओके, बार्बर आपले केस कापायचं काम करतात. आता त्याच्या बाजूला हे चित्र कोणाचं आहे? कोण सांगणार मला? आफिया बताएंगे. चलिए आफिया बताओ, ये किसका पिक्चर है? टेलर कपड़े सिलाता. हाँ, ये टेलर है और वो क्या करता है? कपडे सिलाता है. ओके, व्हेरी गुड गर्ल. माईक बंद करिए. बघा, तुम्ही आता सगळे स्कूल मध्ये जाताय, मग तुमचे स्कूलचे युनिफॉर्म असतात, ते शिवायचं काम, किंवा तुम्ही इतर कपडे, आता तुम्ही छोट्या, तुमचे बरेचसे कपडे रेडीमेड येतात, पण जसं मम्मीचे काही कपडे, पप्पांचे काही कपडे, हे शिवायला कुठे टाकले जातात? टेलर कडे, है ना?
आणि मग टेलर काय करतो, त्याला एक कपडा दिला जातो, त्याचे आपले वेगवेगळे ड्रेसेस बनवून देतो आपल्याला. ओके, मग टेलर काय करतो, टेलर स्टिचेस आवर क्लोथ्स. आपले कपडे शिवण्याचं काम कोण करतं, टेलर करतं. ओके, हमारे जो कपड़े होते हैं उनको सिलने का काम, आपके भले ही रेडीमेड आते हो लेकिन वो कोई तो सिलता ही है. आप खुद से नहीं जाते हो, आप मार्केट से रेडीमेड कपड़े लेके आते हो, लेकिन उनको सिलना तो पड़ता ही है. तो वो सिलने का काम कौन करता है, टेलर. बोला माझ्या मागे, टेलर स्टिचेस आवर क्लोथ्स. काय करतात टेलर, आपले कपडे शिवण्याचं काम करतात. ओके, सो इथे शेवटची slide आहे ती, इथे कम्युनिटी हेल्पर कंप्लीट झालेत. अजूनही बरेचसे आहेत, पण आपण काही एग्जाम्पल्स आज बघितलेत. तर आपण थोडे रिवाइज करूया. ठीक है, कम्युनिटी हेल्पर्स में हमने देखा कम्युनिटी म्हणजे काय, अशी जागा सगळेजण एकत्र राहतात, खेळतात, काम करतात. ओके, आणि या कामांमध्ये आपल्याला जे मदत करतात त्यांना आपण कम्युनिटी हेल्पर्स म्हणतो, वेगवेगळ्या कामांमध्ये. आणि मग आपण वेगवेगळे कम्युनिटी हेल्पर आणि त्यांची कामं पण बघितली. जसं पहिलं आपण काय बघितलं, पोलीसमॅन. पोलीसमॅन तुम्ही सांगितलं चोरांना पकडतात आणि आपली सुरक्षा करतात, है ना, हमको सुरक्षित रखते हैं. फिर नर्स. नर्स क्या करती है, जब हम बीमार होते तो हमारी देखभाल करती है, आपण आजारी असतो तेव्हा आपली काळजी घेते. टीचर आपल्याला शिकवतात वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी. वेट्स काय करतात, वेट आपले जे ॲनिमल्स असतात ते जर आजारी असतील तर त्यांची काळजी घेण्याचं काम वेट करतात. जो हमारे पेट्स होते हैं उनको अच्छा करने का काम, अगर वो बीमार है तो कौन करता है, वेट्स करते हैं. देन फायर फाइटर, आग से बचाते हैं हमें, है ना, कहीं पे अगर आग लगी हो तो बुझाने का काम फायर फाइटर्स करते हैं. देन डेंटिस्ट क्या करते हैं, डेंटिस्ट हमारे दांतों की सुरक्षा करते हैं. अगर दांत खराब हो गए हो तो उनको अच्छा करने का काम डेंटिस्ट करते हैं. डॉक्टर, हम लोग अगर बीमार है तो हमारी बीमारी दूर करने का काम डॉक्टर करते हैं, है ना. आपण आजारी असू तर आपल्याला गोळ्या औषधं देतात, जास्त आजारी असू, काही प्रॉब्लेम असेल तर ऑपरेशन पण करतात. हे सगळं काम डॉक्टर करतात. फार्मर, शेतकरी काय करतात, आपण जे काही खातो ते सगळं शेतातून उगवतं आणि ते उगवण्याचं मोठं काम शेतकरी करतात. किसान, हम लोग जो फल सब्जी या कोई राइस वीट जो भी खाते सबका उगाने का काम कौन करता है, फार्मर, किसान करता है. कंस्ट्रक्शन वर्कर क्या करता है, काय करतो कंस्ट्रक्शन वर्कर, बिल्डिंग्स बांधण्याचं काम करतो. ओके, क्रॉसिंग गार्ड काय करतात, मुलांना रस्ता क्रॉस करायला मदत करतात. पोस्टमन, पोस्टमन क्या करते हैं, हमारे लेटर्स लेके आते हैं. ग्रीन ग्रोसर, सब्जी और फ्रूट्स बेचते हैं, भाज्या आणि फळं विकतात. मिल्कमॅन काय करतो, आपल्याला दूध आणून देतो. बस ड्रायव्हर आपल्याला शाळेतून घरी आणि घरून शाळेत नेतात. बार्बर काय करतात, केस कापतात आपले, हमारे बाल काटते हैं बार्बर. और टेलर क्या करते हैं, कपड़े सिलाते हैं. ठीक है, तो ये हुआ आज का. तो थोड़े एक 5 मिनट बाकी है, थोड़े सवाल हो जाए, क्वेश्चन आंसर लो. चलो मैं आपको माइक शुरू करने के बोलूंगी, उसी ने माइक शुरू करना है. पर्णिकाचा माइक चालू करा.
पर्णिका, पोलीसमॅन काय करतात सांग मला. चोरला चोरांना पकडतो. चोरांना पकडतो. तू बघते की नाही टीव्हीवर पोलीसमॅन कसं पकडतात चोरांना, बघता तुम्ही? हा. ओके, मग लक्षात ठेवायचा. पोलीसमॅन चोरांना पकडतात. व्हेरी गुड. माईक बंद करा. धाराचा माईक चालू करा. आहे का धारा क्लासमध्ये? नाही. तनिषचा माईक चालू करा. करता आणि ते बघायला हा टीचर तनिष, नर्स काय करते सांग मला. सांग नर्स डॉक्टर करता. आपल्याला डॉक्टर नाही, नर्स. नर्स डॉक्टर कडे असते की नाही? काय करते? तू गेला का कधी डॉक्टर कडे? हो सांग हो हा डॉक्टर बरं तुला करतात. तुला न्यायचं का आता डॉक्टर कडे? मी डॉक्टर कल्यात. जाणार आहे का? मग तिथे नर्स असते की नाही सांग मला. हा, नंतर हा, असते. मग ती काय करते? गोळ्या देते आपल्याला. डॉक्टर आपल्याला बरं करतं. बोल फक्त. बरं करतात. हा, आपल्याला बरं करतात. ओके, माईक बंद करा तनिषचा. आज डॉक्टर कडे जायला लागणार आहे तनिषला. ओके, आता आपल्याला सांगणार आहे, बघूया आपण अजून नर्सरी वाले कोण आहेत. आज नहुष नाहीये. ठीक है, ईशा बताओ आप. आज विराट भी नहीं है क्लास में. ओके, ईशा आप बताओ कि टीचर क्या करती है. टीचर हाँ, पढ़ाती है. हाँ, टीचर हमें अच्छी अच्छी बातें पढ़ाती है. वेरी गुड. माइक बंद करो. आपल्याला रुंजी सांग, वेट काय करतात. आता लक्षात आलं असेल तुझ्या. वेट काय करतात सांग मला. वेट डॉगीला बरं हा, करतात. आपले जे पेट्स असतात त्यांना बरं करतात जर ते आजारी असतील तर. व्हेरी गुड. माईक बंद करा. आता आपल्याला गर्व सांगणार आहे. गर्व फायर फायटर काय करतात सांग मला. माईक चालू करा गर्व. हा, आग लागल्यावर विझवतात. हा, व्हेरी गुड. आग लागली असेल तर विझवतात फायर फायटर. शाबाश, व्हेरी गुड. माईक बंद करा. आता रिद्धी सांगेल आपल्याला. रिद्धी, डेंटिस्ट काय करतात सांग बाळा. टीथ चेक करतात. हा, टीथ चेक डॉक्टर करतात. हा, आणि खराब असतील तर त्यांना नीट करतात, ठीक करतात, है ना. व्हेरी गुड. आता माईक बंद करा. ओके, पुढे आहे. परत तुम्हालाच आपण रिवाइज करूया सगळ्यांना. चला, आता परत पहिल्यापासून. पर्णिका. पर्णिका, हे कोण आहेत आणि काय करतात सांग. डॉक्टर काय करतात. डॉक्टर औषध देतात आणि बरं करतात. गुड गर्ल, शाबाश. डॉक्टर आपल्याला औषध देतात आणि बरं करतात. जेव्हा आपण आजारी असताना डॉक्टर कडे जातो तेव्हा ते आपल्याला बरं करतात. अच्छा, हे रिवाइज झालं नाही. ओके, आता रुंजी सांगेल. रुंजी, फार्मर काय करतात सांग. शेती करतात. येस, शेती करतात आणि आपण जे सगळं काही खातो ते शेतातून उगवतात आपल्यासाठी. ओके,
व्हेरी गुड. माईक बंद करा. रिद्धी, कन्स्ट्रक्शन वर्कर काय करतात सांग मला. घर बिल्डिंग बांधतो. हा, घर आणि बिल्डिंग बांधतात. शाबाश, गुड गर्ल. माइक बंद करा. ईशा, आप बताओ क्रॉसिंग गार्ड क्या करता है. बोलो. नोट को नोट रोड क्रॉस क्रॉस. हाँ, रोड क्रॉस करने में मदद करता है. नोट क्रॉस करने के लिए मदद करना करता है. व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबाश. आता गर्व सांग मला. पोस्टमॅन काय करतो. गर्व. ना पोस्टमॅन काय करतो. त्याला मग पाठी देतात. परत सांग. पोस्टमॅन आपली पत्र आणतो. काय आणतो. लेटर्स. बोल. पोस्टमॅन ब्रिंग्स आवर लेटर्स. ठीक आहे. ओके, माइक बंद करा. आता ग्रीन ग्रोसर. आफिया, आप बताओ ग्रीन ग्रोसर क्या करता है. भाजीवाला फ्रूट्स वेजिटेबल देता. हाँ, ग्रीन ग्रोसर फ्रूट्स और वेजिटेबल बेचता है. वेरी गुड. फिर मिल्कमॅन. तनिष सांग, मिल्कमॅन काय करतो. आपल्याला दूध देतात. व्हेरी गुड. मिल्कमॅन आपल्याला दूध देतो. शाबाश. आता परत एकदा मला चेक करू दे कोण कोण परत एकदा आलाय. ठीक आहे, लेफ्टच झालेत. रुंजी सांगेल आपल्याला बस ड्रायव्हर काय करतो. रुंजी. नेतात. कुठे नेतात. शाळेत सोडतात. शाळेतून घरी नेतात. हा, पूर्ण सांगायचं बघा. ओके, व्हेरी गुड. बघा, बस ड्रायव्हर आपल्याला बसमध्ये आपण बसल्यावर शाळेत नेतात आणि शाळेतून घरी पण आणतात. आणि ज्या मोठ्या आपल्या एसटीच्या बस असतात तिथून आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो की नाही फिरायला, त्याच्यात पण बस ड्रायव्हर असतात जे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात. व्हेरी गुड. आता रिद्धीचा माईक चालू करा. रिद्धी, बार्बर काय करतो सांग मला. रिद्धी आहे का क्लासमध्ये. आहे. मग रिद्धीचा माईक का नाही चालू करत आहात. चला, रुंजीने रेज केलाय हँड. रुंजी सांग बाळा. बार्बर काय करतो. केस कटिंग करतो. हा, आपले केस कट करायचं काम कोण करतो. बार्बर करतो. व्हेरी गुड, शाबाश. माईक बंद करा. आता आपल्याला तनिष सांगेल. तनिष, टेलर काय करतो. कपडे शिवतात. हा, कपडे शिवतो. मम्मी शिवते की नाही. हो का? आहे की कपडे नाही. शिवतात. हा, मग ती मशीन असते की नाही, तशीच मशीन असते बघा त्या टेलर कडे. ओके. आणि मग सगळेजण काय असे जे टेलर असतात ते आपल्याला हेल्प करतात आपले कपडे शिवून. ओके. बार्बर आपले केस कापून हेल्प करतात.
ड्रायव्हर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात. मिल्कमॅन दूध आणून देतो. भाजी ग्रीन ग्रोसर आपल्याला भाजी आणि फळं देतो. पोस्टमॅन आपल्याला लेटर्स आणून देतो. कन्स्ट्रक्शन वर्कर बिल्डिंग बांधतात. क्रॉसिंग गार्ड रोड क्रॉस करायला मदत करतात. डॉक्टर आपल्याला औषध गोळ्या देतात, आपल्याला बरं करतात. फार्मर आपलं अन्न उगवतो. फायर फायटर आगीपासून वाचवतो. डेंटिस्ट आपले दात ठीक करतात. टीचर शिकवतात. वेट्स आपल्या प्राण्यांची काळजी घेतात. पोलिसमॅन आपल्याला सुरक्षित ठेवतात आणि नर्स आपल्याला बरं करते. हे सगळे कोण आहेत? ये सगळे आहेत आपले कम्युनिटी हेल्पर्स. ये सब हमारे कम्युनिटी हेल्पर्स है. ठीक है, तो आज का क्लास यहीं पे खत्म हो रहा है. इसका जो भी होमवर्क होगा मैं आपको इवनिंग तक भेज दूंगी, आपके ग्रुप के ऊपर भी और आपके गूगल क्लासरूम में भी भेज दूंगी. ठीक है, तो सबने ये नाम याद करने हैं और कौन क्या काम करता है वो भी याद करना है. ओके, so now you all can leave the class. Bye bye teacher. Have a nice day. Bye bye teacher. Bye bye. Have a Bye bye nice day teacher. बेटा. Bye everyone. सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे घरी. Bye teacher. बाय बाय. Bye. बाय.